दरम्यान आता नांदणीमध्ये वाढता संताप आणि महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी नागरिक आता एकवटलेले आहेत। सांगवडे ग्रामस्थांनी आता गाव बंद सुद्धा केलेला आहे। नांदणी मठातील हत्ती गुजरातच्या वंतारामध्ये नेल्यानंतर कोल्हापूरकरांनी हा हत्ती पुन्हा एकदा परत कोल्हापुरात यावा यासाठी आता प्रयत्न सुरू केलेले आहेत। कोल्हापुरातल्या सांगवडे या गावातील शाळकरी मुलं शाळेवरती आता बहिष्कार टाकण्याच्या तयारीत आहेत। शाळेमध्ये रजा अर्ज देऊन सुद्धा आज मोर्चा काढण्यात आलेला आहे। या मोर्चामध्ये गावातील महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झालेत। या मोर्चातून माधुरी हत्ती परत एकदा मिळावा अशी मागणी आता सध्या जोर धरू लागली आहे। कोल्हापूर जिल्ह्यामधील ज्या ज्या लोकांना या हत्तीने लढा लावला होता त्या हत्तीची म्हणजे एक भाव आपला आदर व्यक्त करण्यासाठी प्रत्येक गावात बंद आहे। आज सांगवडे गावात मी आहे आणि या सांगवडे गावात बंद केलेला आहे। काही विद्यार्थी या ठिकाणी आहेत। काय सांगाल मित्र, तू का आज मोर्चामध्ये समावेश झालाय? मी सांगोड्यातील आहे. माझे नाव श्लोक कुशल कुपे. मी सांगोडे विद्या मंदिर सांगोडे येथे शिकत आहे। जोपर्यंत आम्हाला माधुरी हत्ती मिळत नाही तोपर्यंत आम्ही शाळेला जाणार नाही। आम्ही शिक्षकांनाही सांगितले आहे, वायुवेदांनाही सांगितले आहे। गेल्या काही दिवसापासून या हत्तीबद्दल सर्वांना आदर आहे व्यक्त आहे। काय सांगाल का की तुम्ही या मोर्चामध्ये समावेश झाला आणि काय सांगोडे गावात मूक मोर्चा चालू झाली। उपस्थितांचं स्वागत आहे। हत्ती हा बलाढ्य प्राणी आहे। सांगोडे गावातील कार्यक्रमामध्ये आमच्या लक्ष्मीवती माताजींचं मिरवणूक होतं, तेव्हा सुद्धा महाराजांनी आम्हाला हत्ती देऊन सहकार्य केलं, त्यामुळे आमची शान वाढली। हत्ती हे कोल्हापूर जिल्ह्यातील ज्या ज्या लोकांना या हत्ती परत पाहिजे अशा ठिकाणी हे सर्व ग्रामस्थ जमलेत। गावातील बंद पाळून यांनी आज निषेध व्यक्त केलाय। काय सांगाल की गावात तुम्ही आज बंद फेरी काढली आणि काय ते तुम्हाला काय वाटतंय हा हत्ती परत मिळावा? जवळजवळ 1200 वर्षापूर्वीपासूनचा नांदणी मठाचा आणि आमच्या सांगोड्याच्या या ग्रामस्थांचा खूप जवळचा संबंध आहे। आमच्या सांगोड्यामध्ये ज्या ज्यावेळी विविध कार्यक्रम होतील त्यावेळी नांदणीचे महाराजही आम्हाला आशीर्वाद द्यायचे होते आणि ते हत्ती सुद्धा येत होता। परंतु आज आमच्या हत्ती घेण्यामुळे आज सगळेजण भावनिक झालंय। आमचा हत्ती आम्हाला परत मिळाला एवढीच आमच्या या ठिकाणी शासनाला न्याय व्यवस्थेला आमची विनंती आहे। हत्ती कोणत्याही परिस्थितीत परत मिळावा यासाठी सांगवडे गावातील जिल्ह्यातील प्रमुख गावामध्ये आता बंद पाळण्याची एक मोहीम चालू होईल असं दिसतंय। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर।